SIT लावा अध्यक्ष महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची SIT लावा, सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय. हे बाजूला आम्ही आहोत, पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललंय, एका घरातून चाललंय, याची SIT चौकशी अध्यक्ष महोदय झालीच पाहिजे. अध्यक्ष त्याच्यावर लाठीचार्ज झाला, तो गरीब महिलांना मुलांना मारहाण झाली. बोलू द्या, तुमचं शांतता शांततेने ऐकलंय, आम्हाला बोलू द्या. नाही थांबा जरा. ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी माननीय विरोधी पक्षनेत्यांना माझी विनंती आहे, आपण माझं ऐकलं तर कृपा होईल. अध्यक्ष महोदय, आता तुम्ही कशाला मध्ये बोलताय, मग त्यांच्याशी मी बोलतो ना, आशिषजी बोला. आणि मग अध्यक्ष महोदय, ही जी वृत्ती आहे ना, हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे, ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपवेल, आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जरांगे पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना बाकीच्यांना मी निपटून टाकेन. अध्यक्ष महोदय, कोरिलेशन काय? यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो, पण यांना राजकारण हवं तर बोलणार. अध्यक्ष महोदय, सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी 9 वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं, तर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील ही भाषा करतात. हे सहज आहे का अध्यक्ष महोदय? याच्या मागे घटकारस्थान आहे का अध्यक्ष महोदय? आमच्या मनात प्रश्न आहे, आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय. प्राण प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी उपमार्ग वाचवणं या बाबतीत तुमची भूमिका अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी घेणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय भाषा ठीक आहे, देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही, बोलणार नाही, आजही बोलले नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही ऐकतो पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू, येऊन दाखवा. कोण तुम्ही अध्यक्ष महोदय? आज आम्हाला ही भाषा बोलायला लागते अध्यक्ष महोदय. आज या सदनामधला संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे. प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही अध्यक्ष महोदय. हा कट कारस्थानाचा भाग आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयावर अध्यक्ष महोदय याची आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे. या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका मांडली जाते. या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात कट कारस्थान आहे. मुख्यमंत्री मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी म्हणली ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही, कारण आम्ही समाजाबरोबर आहे, समाज आमच्या बरोबर. अध्यक्ष महोदय, समाजाच्या भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही करू अध्यक्ष महोदय. एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मोनोपोली दिलेली नाही अध्यक्ष महोदय. आणि या सदनातले सगळे सदस्य अध्यक्ष महोदय शेवटच्या मिनिटात मांडवलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे सगळं घडणार आहे, हे मनोज जरांगे पाटील ते हातात कुठे शोधलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका घ्या अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आलेली दगडं कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती घ्या अध्यक्ष महोदय. या आंदोलनात JCB आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय, ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची, एका पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय SIT लावा अध्यक्ष महोदय. माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची SIT लावा, सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय. SIT मार्फत चौकशी कालबद्ध अध्यक्ष महोदय. मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत, पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललंय, एका घरातून चाललंय, याची SIT चौकशी अध्यक्ष महोदय झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय. बोला. आदरणीय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. एकंदर संपूर्ण महाराष्ट्र सध्या या चर्चेमध्ये आहे, आणि जे काही त्यांनी उपस्थित केलं इथपर्यंत का येऊन पोहोचतं याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जरांगे पाटलांचं उपोषण सुरू होतं ते अत्यंत शांततेनं सुरू होतं. जो मार्ग महात्मा गांधींनी आपल्याला दाखवलेल्या आंदोलनाचा त्या पद्धतीनं सुरू होतं. यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मोर्चे झाले, ते मोर्चे लाखोचे असायचे, आणि शांततेनं मोर्चाचं रेकॉर्ड त्यांनी केलं. हे जगातलं रेकॉर्ड होतं, हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. अध्यक्ष महोदय, सुरुवात इथून होत असते की अध्यक्ष महोदय शांततेनं चाललेल्या आंदोलनावर, उपोषणावर जे कोणालाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात, कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही, कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं, त्याच्यावर लाठीचार्ज झाला, तो गरीब महिलांना मुलांना मारहाण झाली. बोलू द्या, तुमचं शांततेनं ऐकलंय, आम्हाला बोलू द्या. नाही थांबा जरा, 1 मिनिट बसून घ्या. अध्यक्ष महोदय, 1 मिनिट आपल्याला बोलायला देतो मी. 1 मिनिट महोदय, त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अत्यंत शांततेनं ठेवण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष महोदय, यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या, शांततेनं सभा झाल्या. एकटे ते बोलत असायचे, बाकी कुठेही गोंधळ नाही, कुठेही एकही अपवाद नाही, अशा प्रकारच्या पद्धतीनं सभा त्या झाल्या होत्या. अध्यक्ष महोदय, त्यानंतर त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा यामध्ये संवाद तर आमचा कोणाचा नव्हता.
संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती, सतत जात होती, बोलत होती, त्यांच्या दोघांचा संवाद होता. कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेनं चालावा, बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत. ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली, त्यांचे जे कोणी असतील, त्यांचे जे लोक असतील, त्यांनी मध्यस्थी काय केली आम्हाला फार माहित नाही. आणि त्या मध्यस्थीनं सर्व शांतता झाली होती, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला. आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता. पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्हाला कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही की नेमकं काय चाललंय, काय हे समजायला तयार नाही. तुम्ही मिठा मारता, कानात बोलता, बरं झालं शांततेनं झालं, महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती. पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली? आता सुद्धा त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अध्यक्ष महोदय, काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे. महाराष्ट्राची जाळपोळ, महाराष्ट्राची राखांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही, आम्ही महाराष्ट्र शांततेनं बंधुभावानं चालला पाहिजे याच मताचे. आरोप करताना सुद्धा व्यक्तिगत आरोप कधी केले जाऊ नये या मताचे आम्ही आहोत. काही त्या बाबतीत कोणतंही समर्थन त्या पद्धतीचं आम्ही करणार नाही. परंतु जरांगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचा 17वा दिवस कालचा होता असं मला समजलं. त्यांच्यावर काही आरोप सुरू झाले. आरोप करणारे आले कुठून, आरोप का करीत होते आणि त्याच्यातून ते काय राजकीय माणूस नाहीये, अत्यंत सरळ साधा बिगर राजकीय व्यक्तिमत्व ते आहे. त्याला त्यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाले अध्यक्ष महोदय, त्या आरोपानंतर बोलायला लागले त्या गोष्टीचं मी समर्थन करणार आहे. चुकीचं जे बोललं गेलं असेल, व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे की का असं होतं याची भावना ओळखली पाहिजे. आणि तुमचाच संवाद होता, तुम्ही जे व्यक्तीशी बोलत होते, ठीक आहे. तुम्हीच कानात बोलत होते, बसा. शेवटी त्यांचं समाधान करणं, बसा, काय असेल ते अभिमन्यू पवार, समाधान बसा. करणं ही जबाबदारी सुद्धा आहे. त्यांना सुद्धा मोडून काढू हे आंदोलन असं म्हणणं योग्य नाही. संवादानं हा साहेब, प्रश्न मिटला पाहिजे या मताचा मी आहे. नाही, अध्यक्ष थोरात महोदय, साहेब, चुकीच्या थोरात बोलण्याचं साहेब, आता समर्थन बस. मी करीत नाही, नाही. नाही. चुकीचं जे बोललं गेलं त्याचं बिलकुल समर्थन मी ठीक करत आहे. नाही. परंतु चाललंय आता त्यांचे आरोप होत आहेत. आता पुढे जाऊया, पुरवणी मागण्यांवर जाऊया.